नमस्कार मित्रांनो, नवीन टॉपिक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत पैसा आणि महागाई। थोडा इंटरेस्टिंग टॉपिक आहे। मी काल तुम्हाला सांगितलं तसं या टॉपिक मध्ये थोडे कन्सेप्ट थोडे डिफिकल्ट, थोडे किचकट, थोडेसे आतमध्ये शिरणारे कन्सेप्ट आहेत, म्हणून थोडं लक्ष देऊन यासाठी ऐका किंवा यासाठी इमॅजिन करा की जर तुम्ही चांगलं इमॅजिन केलं आणि जर तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकलात तर मला स्वतःला अपेक्षा आहे की या टॉपिक मधला तुमचा एकही प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही। कारण सगळ्यात बेसिक मुद्दा हा आहे की तुम्ही या टॉपिकला अंडरस्टँड करून घेताना त्यातले कन्सेप्ट किती चांगल्या पद्धतीने समजून घेता हे खूप सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। हे कळायला हवं। चला, पैसा आणि महागाई आपण शिकूया। त्या अगोदर आपण कालच्या लेक्चरमध्ये पत निर्मिती म्हणजेच क्रेडिट क्रिएशन म्हणजे काय आपण शिकलो, ज्यामध्ये तुमच्याकडे किती पैसा आहे यापेक्षा हा पैसा मार्केटमध्ये किती सर्क्युलेट झालाय, एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी किती प्रमाणात गेलाय हे आपण शिकतो। यालाच आपण पत निर्मिती किंवा क्रेडिट क्रिएशन असं म्हणतो। मनी सप्लाय, पत निर्मिती हे सगळे रिलेटेड कन्सेप्ट आहेत। एकदा तुम्हाला गोष्टी लक्षात आल्या की गोष्टी कळणं सोपं होऊन जाईल। आता पैसा आणि महागाई टॉपिकला सुरू करण्याच्या अगोदर परत एकदा काही महत्त्वाच्या वाक्यांचं रिव्हिजन। पहिलं महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा, भारतामध्ये फक्त रुपया हा कायदेशीर चलन आहे। पहिलं वाक्य, भारतामध्ये फक्त रुपया हे कायदेशीर चलन आहे। यालाच मी इंग्लिशमध्ये म्हणतो ओनली रुपी इज द लीगल टेंडर इन इंडिया। म्हणजे भारतामध्ये तुम्हाला कशाचाही व्यवहार करायचा असेल तुम्ही डॉलर देऊ शकता, इलिगली घेऊ शकता, पण ज्यावेळेस तुम्हाला बिल हवं असतं तर ते बिल तुम्हाला डॉलरच्या स्वरूपात कधीही मिळणार नाही। भारतामध्ये व्यापार करायचा असेल, व्यवहार करायचा असेल तर हा व्यापार आणि व्यवहार तुम्ही फक्त रुपयामध्येच करू शकता। ही सगळ्यात बेसिक पॉइंट आहे जो लक्षात ठेवा। भारतामध्ये फक्त रुपया हे कायदेशीर चलन आहे। दुसरं महत्त्वाचं वाक्य आहे, भारतामध्ये किंवा जगभरामध्ये प्रत्येक चलन म्हणजे प्रत्येक करन्सी ही काय आहे, ही व्यापार योग्य वस्तू आहे। लक्षात ठेवा, प्रत्येक चलन काय आहे, ही व्यापार योग्य वस्तू आहे। हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे। एव्हरी करन्सी इज अ ट्रेडेबल कमोडिटी। एव्हरी करन्सी इज अ ट्रेडेबल कमोडिटी। प्रत्येक चलन हे व्यापार योग्य वस्तू आहे। हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे। आता इथं आणखीन एक काय लक्षात ठेवायचंय, तर इथं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे हा मुद्दा शिकत असताना की तुम्ही जसं ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू, मोबाईल फोन, बॉटल, पेन, व्हाईटबोर्ड विकत घेऊ शकता, त्याच पद्धतीने तुम्ही चलन सुद्धा विकत घेऊ शकता किंवा त्याच पद्धतीने तुम्ही या चलनाला विकू सुद्धा शकता। हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे इथे लक्षात ठेवा, प्रत्येक चलन एव्हरी करन्सी इज अ ट्रेडेबल कमोडिटी। प्रत्येक चलन हे व्यापार योग्य वस्तू आहे। क्लिअर। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो तुम्हाला सांगायचा आहे, जेव्हा एखाद्या चलनाची क्वांटिटी वाढते, जेव्हा एखाद्या चलनाची क्वांटिटी वाढते तेव्हा त्याची किंमत ऑटोमॅटिकली कमी होते। लक्षात ठेवा, बरोबर का? कारण हा साधा सिंपल नियम आहे। जी वस्तू अबंडन्स म्हणजे मुबलक प्रमाणात असते, खूप जास्त क्वांटिटीमध्ये असते, त्याची किंमत सुद्धा काय असते, ऑटोमॅटिकली कमी असते। सेम मुद्दा आहे, जेव्हा एखाद्या चलनाची क्वांटिटी वाढते, संख्या वाढते, तेव्हा त्याची किंमत ऑटोमॅटिकली कमी होते। मागं पण आपण एक मुद्दा डिस्कस केला होता की सरकारवर जर एवढं कर्ज आहे तर सरकार पैसे छापून स्वतःवरचं कर्ज का मिटवत नाही। सोपा कन्सेप्ट आहे। उठायचं, जायचं, आरबीआयला सांगायचं पैसे छापा, कागद विकत आणायचा, पैसे छापायचे आणि स्वतःवरचं कर्ज मिटवायचं। तर मग सरकार या पद्धतीनं स्वतःवरील कर्ज पैसे छापून का मिटवत नाही? सरकारला नेमकी अडचण काय आहे? तर लक्षात ठेवा, एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, कधीही चलन छापणे, बरोबर आहे, करन्सी प्रिंट करणे, याला सरकारचा किंवा आरबीआयचा विरोध असतो। नवीन चलन छापणे याला सरकारचा किंवा आरबीआयचा विरोध असतो। त्यांचं म्हणणं असतं की नवीन चलन छापण्यापेक्षा सध्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या आजूबाजूला जेवढं चलन आहे हेच चलन पुन्हा पुन्हा वापरात आणावं असं सरकारचं म्हणणं असतं। त्यामुळे इथं महत्त्वाचं काय आहे, सरकार कधीही नवीन चलन छापण्याकडे किंवा जास्तीचं चलन छापण्याकडे सरकारचा शक्यतोवर जास्तचा कल नसतो। सरकारचं म्हणणं असतं की एवढं जास्तीचं चलन छापायला नको, हा मुद्दा आहे। तर यामुळे लक्षात ठेवा की चलन छापण्याकडे शक्यतोवर सरकारचा खूप जास्तीचा असा कल नसतो। हा पहिला महत्त्वाचा मुद्दा। का नसतो? दोन कारणं आहेत। पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे, जर आपण चलन छापलं तर चलनाची क्वांटिटी वाढते। चलनाची क्वांटिटी वाढली, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जर ज्या गोष्टीची क्वांटिटी जास्त असते, जी गोष्ट खूप जास्त मुबलक प्रमाणात असते, त्याची किंमत कमी होते। तेव्हा जर चलन छापलं तर त्या चलनाची किंमत कमी होते। हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा। काय होते? चलनाची किंमत कमी होते। याला आपण काय शब्द वापरतो? याला आपण शब्द वापरतो चलनाचं डिव्हॅल्युएशन होतं किंवा चलनाचं डेप्रिसिएशन होतं। चलनाचं डेप्रिसिएशन होतं।
आणि दुसरा महत्वाचा मुद्दा काय होतो, जर खूप जास्त पैसे छापले तर पैसे स्वस्त होतील, हे पैसे खूप सगळ्या लोकांकडे असतील आणि ज्या सर्व लोकांकडे हे सर्व पैसे आहेत हे पैसे वस्तू आणि सेवांच्या मागे लागतील. मात्र पैसे वाढलेत म्हणून आपण वस्तू आणि सेवांचं प्रोडक्शन लगेच वाढवत नाही, त्याला आपण खूप जास्त वेळ देतो. आणि याचा सगळ्यात मोठा लॉस हा असतो की जेव्हा हा जास्तीचा पैसा कमी वस्तू आणि सेवांच्या मागे लागतो तेव्हा त्या वस्तू आणि सेवा महाग होतात. याला आपण चलनवाढ असं म्हणतो. चलनवाढला आपण दुसरा शब्द वापरतो महागाई किंवा इन्फ्लेशन. याला आपण काय म्हणतो, महागाई किंवा इन्फ्लेशन हा शब्द वापरतो. मग इथं महत्वाचा मुद्दा आहे, चलनवाढ किंवा जर महागाई वाढली तर सरळ सरळ सगळ्यात मोठा लॉस हा असतो की इथं जो व्यक्ती सर्वात कमी कमाई करतो किंवा ज्या व्यक्तीची कमाई तुमच्या पूर्ण हायरार्कीमध्ये सगळ्यात लोअर लेवलला आहे, ज्याची इन्कम फिक्स्ड आहे, ज्याच्या कमाईला महागाई भत्त्यासोबत लिंक केलेलं आहे, त्या व्यक्तीला सर्वात मोठं नुकसान होतं. त्यामुळं या ठिकाणी नुकसान होतंय, लक्षात ठेवा. म्हणून लक्षात ठेवा, पहिला महत्वाचा मुद्दा, चलन छापण्याकडे सरकारचा जास्तीचा कल नसतो. सरकारचं म्हणणं असतं आपण कमीत कमी चलन कसं छापावं जेणेकरून हे चलन छापल्यामुळं आपल्याला कसा फायदा होईल हे आपल्यासाठी महत्वाचं असतं. त्यामुळे इथे लक्षात ठेवा, चलन छापण्याकडे सरकारचा कल नसतो. चलन छापलं की ऑटोमॅटिकली चलनाची किंमत कमी होते, चलन डेप्रिशिएट होतं, चलन डिव्हॅल्यू होतं आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा लॉस होतो तो म्हणजे तुमचं चलन वाढ होते, महागाई होते. जी तुमच्या कमाईच्या लेवलला सगळ्यात लोअर लेवलला जो व्यक्ती आहे त्याला सगळ्यात मोठं नुकसान होतं. त्यामुळे चलन छापण्याकडे सरकारचा किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कल नसतो. सरकारचं किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं म्हणणं असतं की सध्या मार्केटमध्ये जो चलन आहे, जो पैसा आहे, हाच पैसा वापरण्यात यावा, हाच पैसा पुन्हा पुन्हा वापरण्यात यावा असं सरकारचं म्हणणं असतं. करन्सीचं सर्क्युलेशन व्हावं हे त्यांचं म्हणणं असतं. इथं आणखीन एक शब्द मी वापरणार आहे पुन्हा पुन्हा जेणेकरून त्याला पुन्हा एक्सप्लेनेशन द्यायची गरज पडू नये. जो शब्द आहे लिक्विडिटी किंवा तरलता. तर या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये लिक्विडिटी किंवा तरलता म्हणजे काय, तर एक सोपा कन्सेप्ट आहे. मार्केटमध्ये जो पैसा आहे, पैसा तुमच्या खिशात असणारा पैसा, मग ते नोटा असो, नाणी असो, तुमच्या बँकमध्ये कॅश स्वरूपात असणारे पैसे, करंट अकाउंटला असणारे पैसे, सेव्हिंग अकाउंटला असणारे पैसे, हे सर्वच्या सर्व जे पैसे आहेत यांना आपण लिक्विडिटी किंवा तरलता या नावाने ओळखतो. या सर्व पैशांना आपण लिक्विडिटी किंवा तरलता या नावाने ओळखतो, हे लक्षात ठेवा. क्लिअर? हा मुद्दा सोपा आहे. चला आता आपण जाऊया एक एक मुद्द्याकडे. पैसा आणि महागाई आपण शिकणार आहोत. पैसा आणि महागाई सगळ्यात सोपी डेफिनेशन आहे. कोणतीही वस्तू किंवा सेवा विकत घेण्यासाठी, कोणतीही वस्तू किंवा सेवा विकत घेण्यासाठी आपण जी वस्तू देय म्हणून वापरात आणतो त्या देय म्हणून वापरात आणणाऱ्या वस्तूला आपण पैसा असं म्हणतो. हा सोपा कन्सेप्ट आहे. हा आपण कालही पाहितला होता. परत एकदा सांगतो, कोणतीही वस्तू किंवा सेवा जी आपण देय म्हणून वापरतो त्या वस्तूला आपण पैसा म्हणून म्हणतो. सध्या आपण काय करतो, चलनी नोटा आणि नाणी यांना आपण वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी वापरतो. त्यामुळे सध्या या चलनी नोटा आणि नाणी यांना आपण पैसा असं म्हणतो. ही सिंपल डेफिनेशन आहे. चालेल? चला आता पैशांची नेमकी कार्य काय आहेत ते पहा. पैशांची साधी सोपी सिंपल कार्य आहे. सगळ्यात पहिलं महत्वाचं कार्य काय आहे, पैसा हे स्टोर ऑफ व्हॅल्यू आहे. स्टोर ऑफ व्हॅल्यू म्हणजे काय, मूल्य संग्रहण. हा पेन 35 रुपयांचा आहे, त्यानंतर ही वॉच 10,000ची आहे. मग इथं काय दिसतं, या पेनचा माझ्यासाठी या पेनचं मूल्य किती झालं, 35 रुपये. वॉचचं मूल्य किती झालं, 10,000 रुपये. याचा अर्थ काय होतो की जेव्हा या ठिकाणी तुम्ही वस्तू विकत घेत असताना या वस्तू किंवा सेवेमध्ये किती रुपये, किती पैशांचं युनिट टाकून तुम्ही ती वस्तू विकत घेत असता त्याला आपण स्टोर ऑफ व्हॅल्यू असं म्हणतो, मूल्य संग्रहण असं म्हणतो. त्यामुळे इथे लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचा आणि साधा सोपा सरळ कन्सेप्ट, पैसा हा स्टोर ऑफ व्हॅल्यू आहे. एखादी वस्तू विकत घेत असताना त्या वस्तूसाठी आपण किती पैसे मोजतो, त्या वस्तूसाठी आपण किती रुपये देतो, हे त्या पैशांचं मोजमापाचं एकक असतं. म्हणून लक्षात ठेवा, पैसा हा स्टोर ऑफ व्हॅल्यू आहे. जी वस्तू विकत घेण्यासाठी आपल्याला खूप जास्त पैसे मोजावे लागतात, आपल्याला खूप जास्त पैसे द्यावे लागतात, त्या वस्तूचं मूल्य आपल्या सोयीनं जास्त असतं. जी वस्तू विकत घेण्यासाठी आपल्याला खूप कमी पैसे द्यावे लागतात त्या वस्तूचं मूल्य आपल्या सोयी आपल्या लेखी कमी असतं. यामुळे लक्षात ठेवा, हा हे मी इकॉनॉमिकली रॅशनॅलिटीच्या सोयीनं बघतोय. तुमच्यापैकी खूप सगळे लोक बाबा रामदेव सारखे असतील की ज्यांना पैसा काही नकोय, ते फक्त लोकांच्या कल्याणासाठी काम करतात. हे सार्कॅस्टिक होतं. तर पैसा, इकॉनॉमिक रॅशनॅलिटी आपल्या दैनंदिन जीवनाच्या पद्धतीने सांगतोय. पैसा काय आहे, पैसा हा स्टोर ऑफ व्हॅल्यू आहे. पहिला महत्वाचा मुद्दा, पैसा काय आहे, पैसा हा स्टोर ऑफ व्हॅल्यू आहे.
दुसरं, पैसा हे हिशोबाचं एकक आहे. पैसा काय आहे? पैसा हे हिशोबाचं एकक आहे. म्हणजे काय, तर तुम्ही हिशोब ठेवत असताना कशामध्ये ठेवता? 10 आंबे दिले, 5 पपया आणल्या, हे हिशोब नाही झाला. 50 रुपयांचे आंबे, 70 रुपयांच्या पपया. म्हणजे काय होतं की तुम्ही एकाच युनिटमध्ये जेव्हा हिशोब ठेवता तर ते सोपं होतं, जेणेकरून तुम्ही कुठं जरी गेलात, एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी गेलात किंवा कोणत्याही टाइम पिरियड गेला, म्हणजे वेळेमध्ये जरी खूप मोठा फरक झाला तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला एकच पॉइंट मिळतो किंवा एकच अर्थ मिळतो. त्यामुळे इथं पहिला फायदा असा आहे की आपल्याला एकाच युनिटमध्ये जेव्हा हिशोब ठेवता येतो, जेव्हा हिशोब मांडता येतो, ते आपल्याला अकाउंटिंग आणि ऑडिटिंगच्या सोयीनं सोपं जातं. त्यामुळे महत्वाचा मुद्दा, पैसा हे हिशोबाचं एकक आहे, हे युनिट ऑफ अकाउंट आहे. लक्षात ठेवा, पैसा हे हिशोबाचं एकक आहे, पैसा हे युनिट ऑफ अकाउंट आहे. हा दुसरा महत्वाचा मुद्दा. पहिल्यानंतर हा दुसरा मुद्दा, पैसा हे युनिट ऑफ अकाउंट आहे, हे हिशोबाचं एकक आहे. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, पैसा हे विनिमयाचं साधन आहे, मीडियम ऑफ एक्सचेंज आहे. पैसा काय आहे? पैसा हे विनिमयाचं साधन आहे, पैसा हे मीडियम ऑफ एक्सचेंज आहे. म्हणजे काय, तुम्ही पैसा देऊन वस्तू आणि सेवा एक्सचेंज करू शकता. हे पैसे घ्या, मला ती एक पॅन्ट द्या, हे पैसे घ्या, मला ती पाण्याची बॉटल द्या, हे पैसे घ्या आणि मला आजचा मूव्ही पाहू द्या, थिएटरमध्ये यायचंय. थोडक्यात काय करता, तुम्ही पैशांचा वापर करून वस्तू आणि सेवांचं विनिमय करता. ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे इथे लक्षात ठेवा, पैसा हे विनिमयाचं साधन आहे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पैसा काय आहे? पैसा हे विनिमयाचं साधन आहे, मीडियम ऑफ एक्सचेंज आहे. तिसरं, पैसा हे स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट आहे. पहा, आता मी हा मुद्दा थोडा जास्त व्यवस्थितपणे समजावून सांगतो, कारण बऱ्याचदा काय होतं की हा कुठेही समजावून सांगितलेला नाही किंवा अडचण काय असते, हा मुद्दा समजावून सांगताना त्याच्या खाली जी भाषा वापरण्यात आलेली असते ती भाषा शक्यतोवर कळणार नसते. पहा, डिफर्ड पेमेंट म्हणजे काय, याला आपण आणखी एक शब्द वापरूया, डिलेड पेमेंट. डिलेड पेमेंट किंवा डिलेड पेमेंटला आणखी काय शब्द आपण वापरूया, याला आपण म्हणूया प्रलंबित पेमेंट. प्रलंबित म्हणजे काय, लेट केलं गेलेलं पेमेंट. याला आणखी एक शब्द आपण वापरूया, प्रलंबित पेमेंट. पैसा हे डिफर्ड पेमेंटचं स्टँडर्ड आहे. डिफर्ड पेमेंट म्हणजे डिलेड पेमेंट, म्हणजे काही कालावधीनंतर केलं जाणारं पेमेंट, किंवा यालाच आपण प्रलंबित पेमेंट सुद्धा म्हणतो. चला, आता मला माहितीये हे असं सांगितलं की पटकन नाही करणार आहे, याला मला एक एक्झाम्पल घ्यावं लागणार. तर आपण काय करूया, या ठिकाणी याचं एक्झाम्पल समजून घेऊया की प्रलंबित पेमेंट म्हणजे नेमकं काय. चला, थोडं इंटरेस्टिंग आहे हे कळण्यासाठी. अगोदर आपण काय करूया, दोन प्रकारचा ट्रेड असतो. ट्रेड खूप सगळ्या प्रकारचे असतात. हा कन्सेप्ट कळण्यासाठी आपण दोन प्रकारचे ट्रेड समजून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ते लवकर कळेल. हे दोन प्रकारचे ट्रेड कोणते आहेत हे आणखीन ज्यावेळेस मी स्टॉक मार्केट शिकवल ना, त्यावेळेस हे दोन्ही ट्रेड मी आणखीन डिटेलमध्ये शिकवल. आता फक्त यांचे कन्सेप्ट तुम्हाला माहित असायला हवे. दोन प्रकारचे ट्रेड आहेत आपल्या या कन्सेप्टसाठी. एक आहे ज्याला आपण म्हणतो स्पॉट ट्रेड, एक शब्द आहे ज्याला आपण म्हणतो स्पॉट ट्रेड, आणि दुसरा शब्द आहे ज्याला आपण म्हणतो फॉरवर्ड ट्रेड. फॉरवर्ड ट्रेड, बरोबर आहे. अगोदर आपण समजून घ्या स्पॉट ट्रेड म्हणजे काय. थोडा इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. स्पॉट ट्रेड म्हणजे काय, पहा काय असतं, तुम्ही 100 रुपये घेता, स्टेशनरीच्या दुकानात जाता, 100 रुपये त्या स्टेशनरीवाल्याला देता आणि त्याला म्हणता की आम्हाला काय कर, तू 10 पेनचा स्केच पेनचा एक बॉक्स दे. बरोबर. आता इथं काय झालं, तुम्ही त्या दुकानदाराकडे गेलाय, त्याला तुम्ही ऑन दी स्पॉट 100 रुपये दिलेत आणि त्या दुकानदारानं ऑन दी स्पॉट तुम्हाला स्केच पेनचा बॉक्स दिलाय. आलं लक्षात. म्हणजे जेव्हा पैशांचं पेमेंट ऑन दी स्पॉट होतं आणि वस्तूंचं देवाणघेवाण ऑन दी स्पॉट होतं, याला आपण स्पॉट ट्रेड असं म्हणतो. आलं लक्षात. मग हे तुम्ही भाजीपाला घ्या, स्टेशनरी घ्या, मेडिकलच्या वस्तू घ्या, अन्नधान्याच्या वस्तू घ्या, चितळेमध्ये जाऊन बाकरवडी घ्या, आंबा बर्फी घ्या, काहीही घ्या, जी गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ऑन दी स्पॉट पैसे देता आणि लगेच त्या ठिकाणावर तुम्ही ते पैसे परत घेता, याला आपण स्पॉट ट्रेड असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो, स्पॉट ट्रेड हा शब्द वापरतो. याला आपण काय शब्द वापरतो, स्पॉट ट्रेड हा शब्द वापरतो. क्लिअर. पहिला. आता दुसरा आहे फॉरवर्ड ट्रेड. फॉरवर्ड ट्रेड खूप इंटरेस्टिंग आहे. फक्त इथं थोडक्यात सांगतो कारण आपल्याकडे वेळ नाहीये, आपल्याला जो मेन टॉपिक आहे त्याला हात लावायचा आहे. फॉरवर्ड ट्रेड म्हणजे इथं काय असतं, या फॉरवर्ड ट्रेडचा सगळ्यात मेन अंदाज काय असतो, तुमच्या व्यापाराला संरक्षण देणं. संरक्षण कशापासून देणं, भविष्यातील रिस्क पासून. तुमच्या व्यापाराला संरक्षण देणं कशापासून, भविष्यातील रिस्क पासून तुमच्या व्यापाराला संरक्षण
देणं हे फॉरवर्ड ट्रेडचं उद्दिष्ट असतं. फॉरवर्ड ट्रेड आता म्हणजे काय आपण समोर पाहू. चला, फॉरवर्ड ट्रेड. चला, फॉरवर्ड ट्रेड म्हणजे काय आपण थोडक्यात काय थोड्या सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया की फॉरवर्ड ट्रेड म्हणजे नेमकं काय आहे. पहा, इथं काय आहे, समजा हा ए नावाचा शेतकरी आहे आणि हा बी नावाचा व्यापारी आहे. त्या शेतकरी नको, कारण की फॉरवर्ड ट्रेड आला नाहीये तेवढ्या मोठ्या पद्धतीनं. हा ए नावाचा तेलाचा व्यापारी आहे. ए नावाचा तेलाचा व्यापारी आहे. मग काय होतं, या तेलाच्या व्यापाऱ्याला म्हणजे तेल विकणारा आणि हा विकत घेणारा अंबानी समजा, म्हणजे काय होईल तुम्हाला जास्त क्लिअर होईल. इकडे अंबानी आहे ज्यांची जामनगरची रिफायनरी आहे आणि हा इराण मधला तेलाचा व्यापारी आहे, इराण मधला, बरोबर. मग या ठिकाणी काय आहे, समजा दोघांनाही हा अंदाज आहे की पुढच्या 6 महिन्यामध्ये काहीतरी अडचण होऊ शकते, भांडण होऊ शकतं. आणि जर भांडण झालं म्हणजे कोणाचं, या दोघांचं नाही, अमेरिकेचं आणि इराणचं, सौदी अरेबियाचं आणि इराणचं, किंवा आणखीन कुवैती देशांमध्ये एकमेकांमध्ये भांडण होऊ शकतं, असं काहीतरी होऊ शकतं असं यांना वाटतं. आणि जर असं काही घडलं तर यामुळं त्या ठिकाणचं तेलाचं उत्पादन कमी होऊ शकतं. आणि जर कच्च्या तेलाचं उत्पादन कमी झालं तर जागतिक स्तरावरती डिझेल, पेट्रोल आणि इतर सर्व तत्सम पदार्थांची किंमत वाढू शकते. जर ही किंमत वाढली त्याची डिमांड सुद्धा वाढणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, इथं प्रॉफिट आपण कमवू शकतो. मग अशा वेळी काय होतं, अशा वेळी हा अंबानी नावाचा व्यापारी काय करतो, या तेलाच्या व्यापाऱ्याला काय म्हणतो की मी 6 महिन्यानंतर तुझ्याकडनं 100 ऑइल बॅरल तेलाच्या 100 टाक्या विकत घेण्याचं वचन देतो. लक्ष देऊ नये का, 100 तेलाच्या टाक्या विकत घेण्याचं वचन देतो तुला. हा व्यापारी काय म्हणतो, हो मला मान्य आहे, मी तुला 100 टाक्या विकतो. मात्र हा व्यापारी काय म्हणतो, याला पण अंदाज असतो की 6 महिन्यांनी अडचण होऊ शकते. तर आज समजा एका तेलाच्या टाकीची किंमत समजा $20 आहे. आज जर किंमत $20 आहे तर 6 महिन्यानंतर मी तुला कितीला विकल, मी हे तुला $40 विकल. का, कारण त्यावेळेस माईट बी असं होऊ शकतं की जर तेलाचं प्रोडक्शन पूर्ण थांबलं तर या कंपन्या बंद पडू नये म्हणून या कंपन्या $100-125 तेल विकत घेऊ शकतात. मग या ठिकाणी काय होतं की अंबानी आज प्रॉमिस करतो विकत घेईल, हा आज प्रॉमिस करतो विकल. मला सांगा, या ठिकाणी आजच्या घडीला या कच्च्या तेलाची किंमत किती आहे? आजच्या घडीला या कच्च्या तेलाची किंमत फक्त किती आहे, $20 आहे. पण हे दोन लोक कशावर ऍग्री झालेत, 6 महिन्यानंतर ही तेलाची टाकी $40 विकत घेण्यासाठी तयार झालेत. म्हणजे हा पण काय करतोय, हा पण स्वतःच्या बिझनेसला रिस्क पासून वापरतोय आणि अंबानी सुद्धा स्वतःच्या बिझनेसला काय करतात, रिस्क पासून वापरतात. याला फॉरवर्ड ट्रेड असं म्हणायचं. म्हणजे वस्तू, सेवा आणि पैसे यांची देवाणघेवाण ऑन दी स्पॉट, म्हणजे लगेचच्या लगेच न होता आज ठरवायचं की या वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण पुढील काही दिवसांनी केव्हा होणार आहे. आणि तेव्हा ही देवाणघेवाण होत असताना ही देवाणघेवाण किती रुपयांना होईल हे सुद्धा आज ठरवायचं. पण मला सांगा, आज नॉमिनल टोकन अमाऊंट किंवा इसार अमाऊंट देऊन ठेवायचा आणि मग काय करायचं, या वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण सुद्धा नंतर करायची आणि त्या ठिकाणी तुमचं जे पैसे ते सुद्धा नंतर मिळतील. याला फॉरवर्ड ट्रेड असं म्हणायचं. उद्देश काय आहे, भविष्यामध्ये असणाऱ्या रिस्क पासून आपली रिस्क कमी करणं, आपले पैसे वाचविणं हे आहे. याला फॉरवर्ड ट्रेड असं म्हणतो. आता मला सांगा, याला डिलेड पेमेंट झालं की नाही, $40 हा अंबानी लगेच देत आहेत का, नाही. हे केव्हा देणार आहे, 6 महिन्यानंतर देणार आहेत. पण 6 महिन्यानंतर देताना ते आज किंमत जरी $20 असली तरी त्यांनी अंदाजानुसार त्यांनी किती रुपये ठरवलं, 6 महिन्यानंतर किंमत किती असू शकते, $40 असू शकते. हा अंदाज त्यांनी लावला. याला म्हणायचं स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट. म्हणजे जेव्हा पेमेंट प्रलंबानं होत असेल, लेट होणार असेल किंवा डिलेड होणार असेल तर त्यावेळेस आजच्या पैशांची किंमत किती असेल हे कोणत्या स्टँडर्डवर ठरवलं जातं, हे पैशांच्या स्टँडर्डवर ठरवलं जातं. त्याच्या मागणी पुरवठ्यानुसार ठरवलं जातं, मार्केटच्या कंडिशननुसार ठरवलं जातं. याला म्हणायचं स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट. आणि आपण हे कशामध्ये करू शकतो, आपण पैशामध्ये एकदम योग्य पद्धतीने करू शकतो. हे चौथं महत्वाचं फंक्शन आहे. क्लिअर. परत एकदा, पैशाची कार्य काय आहेत, सगळ्यात पहिलं कार्य आहे पैसा हे स्टोर ऑफ व्हॅल्यू आहे. दुसरं महत्वाचं कार्य आहे पैसा हे युनिट ऑफ अकाउंट आहे. तिसरं महत्वाचं कार्य आहे पैसा हे मीडियम ऑफ एक्सचेंज आहे. आणि चौथं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे पैसा हे स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट आहे.
यात आपण दोन मुद्दे कोणते शिकले? पहिला मुद्दा आपण शिकला तो म्हणजे स्पॉट ट्रेड, दुसरा आपण शिकला फॉरवर्ड ट्रेड. फॉरवर्ड ट्रेडचा मेन उद्देश आहे तुमच्या व्यापाराला संरक्षण देणं. कशापासून संरक्षण देणं? स्पेक्युलेशन पासून संरक्षण देणं. हा शब्द लक्षात ठेवा, आपण खूपदा हा पाहणार आहोत. स्पेक्युलेशन पासून संरक्षण देणं, भविष्यामध्ये असणाऱ्या सट्टेबाजी किंवा अंदाजावरून संरक्षण देणं, हे याचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आहे, हे लक्षात ठेवा. क्लिअर हा मुद्दा? हा पहिला बेसिक आणि इंटरेस्टिंग मुद्दा आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे ते आहे वैध चलन किंवा लिगल टेंडर. लिगल टेंडर म्हणजे काय? थोडा इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. लिगल टेंडर म्हणजे काय? तर कोणत्याही देशाच्या केंद्रीय बँकेने जारी केलेलं म्हणजे काय? इश्यू केलेलं आणि रेग्युलेट केलेलं, नियमित केलेलं जो सामान्य मान्यता असणारा जो पैसा असतो, याला आपण लीगल टेंडर किंवा व्हॅलिड करन्सी असं म्हणतो. परत एकदा लक्ष देऊ नये का? लीगल टेंडर म्हणजे काय? तर कोणत्याही देशाच्या केंद्रीय बँकेने किंवा मॉनिटरी ऑथॉरिटीने, जसं की भारतामध्ये केंद्रीय बँक कोण आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. किंवा मॉनिटरी ऑथॉरिटी सुद्धा कोण आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलेलं, इश्यू केलेलं आणि त्याला रेग्युलेट केलेलं, त्याला मान्यता दिलेलं जे चलन असतं, या चलनाला आपण व्हॅलिड करन्सी किंवा वैध चलन किंवा लीगल टेंडर हा शब्द वापरतो. या सोयीनं भारतामध्ये लीगल टेंडर काय आहे? भारतामध्ये रुपया हे लीगल टेंडर आहे. भारतामध्ये रुपया हे कायदेशीर चलन आहे, हे लक्षात ठेवा. भारतामध्ये रुपया हे लीगल टेंडर आहे किंवा भारतामध्ये रुपया हे कायदेशीर चलन आहे, लक्षात ठेवा. पहिला मुद्दा. मग दुसरा आहे व्हर्च्युअल करन्सी. व्हर्च्युअल करन्सीला आपण काय म्हणतो? आभासी चलन असं म्हणतो. म्हणजे काय? तर पहा, अनरेग्युलेटेड, ज्याला रेग्युलेट केलं गेलं नाहीये. कम्प्युटर जनरेटेड म्हणजे काय? ज्याला कम्प्युटरच्या अल्गोरिदम प्रोग्रामनं जनरेट केलेला आहे. जो विशिष्ट डेव्हलपरद्वारे, जसं सॉफ्टवेअर डेव्हलपर असतात ना, तसं हे व्हर्च्युअल करन्सी डेव्हलपर असतात. विशिष्ट डेव्हलपरद्वारे विकसित केला जातो, ज्याची स्वीकृती, ऍक्सेप्टन्स फक्त मोजक्या सदस्यांपुरतीच असते, त्याला आपण व्हर्च्युअल करन्सी असं म्हणतो. उदाहरणार्थ बिटकॉइन. बिटकॉइन इज अ व्हर्च्युअल करन्सी. बिटकॉइन काय आहे? बिटकॉइन ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे, हे लक्षात ठेवा. का? बिटकॉइन हा सॉफ्टवेअर डेव्हलपर्सनी डेव्हलप केलेला आहे. त्याला आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं किंवा जगभरामधल्या खूप सगळ्या ज्या कंपन्या आहेत, या सगळ्या खूप सगळ्या देशांच्या केंद्रीय बँका आहेत, यांनी मान्यता दिलेली नाही. बिटकॉइनला खूप कमी लोकांची मान्यता आहे. बिटकॉइनला का कमी मान्यता आहे? कारण त्याचं डेव्हलपर जर, त्याचं नाव जरी माहीत असलं तरी तो कुठं आहे, काय आहे हे माहित नाही. ती फुल प्रूफ असली, ब्लॉक चेन टेक्नॉलॉजीवर जरी ते डिपेंडेंट असली, तरीही आजच्या घडीला बिटकॉइन ही भारतामध्ये लीगल टेंडर नाही. मात्र ते काय? एक प्रकारचं व्हर्च्युअल करन्सी आहे, आभासी चलन आहे, जे कम्प्युटरच्या मार्फत बनवलं गेलेलं आहे, जे कम्प्युटराइज्ड आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, भारतीय नाण्यांचा प्रवास. भारतीय नाणे कायदा 1835 पासून सुरू झाला. सध्या त्यासाठी सुधारित नाणे कायदा 2011 आहे. लक्षात ठेवा, नाणे कायदा 1835, सध्याचा सुधारित कायदा आहे 2011. तर आपण काय करूया, इथं आपण या पैशांची कार्य या टॉपिकवर आपण थांबूया. आता जो हिस्ट्री नावाचा टॉपिक आपण डिटेलमध्ये पाहूया. हिस्ट्री आणि पैशांचं कार्य सेपरेट का करत आहे? कारण त्यामागचं मेन कारण आहे की भारतीय नाण्यांचा जो इतिहास आहे यावर प्रश्न विचारला जात नाही. यामध्ये तलाठी भरती किंवा या प्रकारच्या परीक्षांमध्ये प्रश्न असतो. राज्यसेवा, UPSC किंवा आणखीन या सगळ्या परीक्षांमध्ये शक्यतोवर यावर प्रश्न विचारला जात नाही. म्हणून स्पेसिफिकली सांगतो की विनाकारण तो ज्यांना वाटेल त्यांनी पहा, तुमची चॉईस. मात्र माझं काम आहे सगळं शिकवणं, त्यामुळे मी तो सगळ्याच्या सगळा मुद्दा शिकवणार आहे. तर आपण आज या ठिकाणी थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत ते म्हणजे भारतीय नाण्यांचा आणि भारतीय रुपयांच्या नोटेचा इतिहास. सेपरेट आपण शिकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओ टप्प्याटप्प्याने जास्त पाहता येतील. कारण खूप सगळ्या मुलांचा फीडबॅक सुद्धा असा आला आहे की सर 40-45 मिनिटांचं लेक्चर झालं की ते थोडंसं शेवटी बोर व्हायला लागतं. माझा प्रयत्न असेल 20, 25, 30, 35 मिनिटांचं लेक्चर एक टॉपिक कव्हर करणं आणि नंबर ऑफ लेक्चरची संख्या आपण नक्की वाढवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एका दिवशी छोटे 3-4 व्हिडिओज पाहणं सोपं जाईल. चालेल, तर आपण आपला हा पैसा व महागाईमधलं दुसरं लेक्चर होतं, पैशांची कार्य काय आणि काय नाही. चालेल, आपण लवकरात लवकर भेटूया उद्याच्या लेक्चरला. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.